नमस्कार। मुरारी की खबर में आप सभी का स्वागत है। मुंबई के चांदीवली विधानसभा क्षेत्र के 3 नंबर खाड़ी के इलाके में तेज बरसात की वजह से बुधवार 12 अगस्त की रात को सवेरे 4 बजे पहाड़ी का हिस्सा गिरने से 8 लोगों की मृत्यु हो गई थी। स्थानीय आमदार दिलीप मामा लांडे के किए गए प्रयास से शासन की ओर से मृतकों के परिजनों को शासन की ओर से मिली आर्थिक मदद। आइए जानते हैं ऐसे मौके पर आमदार दिलीप मामा लांडे सहित उन परिजनों की क्या है भावना। मामा हमारे लिए बहुत सहारा कर रहे भैया, गरीबों के लिए वो सहारा कर रहे। जब से आए हमारे 2 लड़की है, जो कहा उतना किया हमारे लिए बहुत सहारा बन। फिर मामा का आगे भी प्रस्ताव है सरकार से कि हम आपको ज़्यादा से ज़्यादा और मदद दिलवाएंगे, ऐसा विश्वास दिलाया है। तो मामा ने और आगे जितने लोगों का नाम बताया आपने, इन लोगों के आगे प्रस्ताव रखा है और हमें उम्मीद है कि मामा हमारी उम्मीद पे खरे उतरेंगे। मामा खरे उतरे भी। हाँ, हमारे लिए बहुत मदद किया। नेक इंसान है मामा, जो कह देंगे वो करेंगे ही। सकाळी पहाटे एक अतिशय दुर्घटना या चांदिवली विभागामध्ये खाडी नंबर 3 त्या ठिकाणी घडली। अतिवृष्टीमुळं डोंगर कोसळून अनेक लोकांच्या घरावरती डोंगर कोसळला आणि त्याच्यामध्ये 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी शासनाच्या वतीने त्यांच्या घरावरती डोंगर कोसळलेला आहे, त्यांच्या घरामध्ये मृत्यू झालेला आहे, या लोकांना शासनातर्फे मदत मिळावी अशा पद्धतीने प्रयत्न करत असताना आज शासनाच्या वतीने ज्या घरामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा कुटुंबियांना 4 लाख रुपये देण्याचं काम शासनाच्या वतीने मंजूर झालेलं आहे। आणि आज तुमच्या साक्षीने त्या विभागाचे नगरसेवक विजूभाई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्या गरीब लोकांना 4 लाख रुपये शासनाच्या वतीने देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। परंतु माझ्या हृदयामध्ये, माझ्या मनाला ते पटत नाही। तर एवढा मोठा डोंगर त्यांच्या घरावरती कोसळलेला आहे, एवढं मोठं दुःख त्यांच्या घरावरती आलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये शासनाने त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करावी म्हणून मी शासनाकडे प्रत्येक मृत्यूच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये द्यावेत अशी मागणी केली होती। आणि म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे विनंती केली की या लोकांना 4 लाख रुपयापेक्षा अजून काहीतरी वाढवून देणं गरजेचं आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री सहाय्यक निधीमधून 2 लाख रुपये अजून मिळावेत असं मी पत्रव्यवहार केलेला आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोललेलो आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून शासनाची जागा आहे, केंद्र शासनाची जागा आहे, त्यामुळे केंद्र शासनाने पण त्या लोकांना मदत करावी म्हणून पंतप्रधानांना पत्र दिलेलं आहे। आणि त्या पंतप्रधान सहाय्यक निधीमधून शासनाच्या नियमाप्रमाणे जे 2 लाख रुपये मिळतात तिथे मी 5 लाख रुपयाची मागणी केलेली आहे। त्या पद्धतीने केंद्र शासनाने सुद्धा त्यांना मदत करावी आणि ती मदत या कुटुंबियाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आणि स्थानिक नगरसेवकांचं आहे। ते आम्ही दोघं मिळून त्या गोरगरिबांना शासनाच्या वतीने जी कायद्याने मदत आहे ती जास्तीत जास्त कशी देता येईल याचा प्रयत्न करून पंतप्रधान निधी असेल, मुख्यमंत्री सहाय्यक निधी असेल, याच्यातून त्यांच्या कुटुंबियांना ते आर्थिक मदत देण्याचं काम करणार आहे। आणि एवढ्यावरच न थांबता ती जखमी झालेले लोक, एका महिलेचं एक बोट फुटलेलं आहे, अशा लोकांना सुद्धा शासनाने मदत करावी। फक्त हॉस्पिटलचं बिल भागवलं म्हणजे झालं असं नाही आहे, त्यांनाही मदत मिळाली पाहिजे। आणि ही मदत करत असताना शासनाने याच्यातून एक बोध घेतला पाहिजे। शासनाने गेले अनेक वर्ष मी त्यांच्याकडे जी मागणी करतोय की या डोंगराच्या, चांदिवलीमध्ये या डोंगराच्या पायथ्याशी आणि डोंगर माथ्यावरती जे झोपडपट्टी आहे, गोरगरिबांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी, मुलाबाळासाठी बांधलेलं झोपडं आहे, जीव धोक्यात घालून तिथे राहतात, त्यांचा सर्वे करून मेल्यानंतर पैसे देण्यापेक्षा अगोदरच कायमस्वरूपी या लोकांना सुरक्षित ठिकाणी त्यांना हक्काचं घर द्यावं
आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने शासनाने करावं असं 3 वर्ष मागणी आहे. आत्ता त्या मागणीला जोर आलेला असून त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सर्वे सुरू आहे. ज्या डोंगराच्या पायथ्याला असतील, डोंगर माथ्यावरती असेल, मग आमचा खाडी नंबर 3 असेल, परेरावाडी असेल, मोहिली विलेज असेल, या ठिकाणी जे डोंगर कोसळतो या ठिकाणचा सर्वे करून तातडीने या लोकांना सुरक्षित ठिकाणी यांच्या मुलाबाळाच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून त्यांना शासनाच्या वतीने हक्काचं घर द्यावं अशी मागणी आहे. आणि त्याचा पाठपुरावा करून या माझ्या चांदिवलीतील लोकांच्या हितासाठी त्यांच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी मागणी पूर्ण करून घेणार आहे. ते अनेक वर्ष विधानसभेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर, महाराष्ट्राच्या सरकारसमोर हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडलेला आहे. आणि या ठिकाणी कायमस्वरूपी त्यांचा सर्वे करून त्यांना घरं दिले गेले पाहिजे आणि पुन्हा त्या ठिकाणी अनधिकृत झोपड्या बनणार नाहीत म्हणून एक चांगली संरक्षण भिंत बांधून ज्यांची जागा आहे, उदाहरणार्थ समजा महाराष्ट्र शासनाची जागा असेल तर महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवून त्याचं रक्षण केलं पाहिजे. एअर इंडियाची एअरपोर्ट अथॉरिटीची जागा आहे तर एअरपोर्ट अथॉरिटीच्या लोकांनी त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधून त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या स्वतःच्या जागेचं संरक्षण केलं पाहिजे आणि स्वतःच्या जागेचं संरक्षण करून जी जीवितहानी होते ते थांबवली पाहिजे. अशा पद्धतीने मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे हा प्रस्ताव ठेवलेला आहे. आणि आत्ता तातडीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केलेली आहे की या विषयासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने तुमच्या दालनात, तुमच्याकडं नगरविकास खाता आहे त्यामुळे तुमच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून या मुंबई शहरातील भांडूप असेल, घाटकोपर असेल, जोगेश्वरी असेल, माझा चांदिवली असेल, या विभागातील झोपडे जे डोंगराच्या पायथ्याला आहेत, धोकादायक परिस्थितीमध्ये राहतात, त्यांचं सर्वे करून कायमस्वरूपी याच्यावरती पर्याय शोधला पाहिजे. त्यांना सुरक्षित ठिकाणी घरं दिली पाहिजेत. आपण मेल्यानंतर पैसे देण्यापेक्षा आपण जिवंतपणेच त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावं अशी विनंती केलेली आहे. तातडीने बैठक घेण्याची विनंती आहे. लवकरच पुढच्या हप्त्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनामध्ये या विषयावरती चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे.